बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परीक्षा पे चर्चाची। अगदी थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विद्यार्थ्यांसोबतचा क्लास सुरू होईल। परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात देशभरातले 15 लाख विद्यार्थी सहभागी होतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधतात, विशेष करून त्यांच्या परीक्षांच्या आधी। प्रशांत कदम आपल्या सोबत आहेत। प्रशांत, दरवर्षीचा हा संवाद आहे। यावर्षी जेव्हा कोरोनातनं भारत हळूहळू मुक्त होतोय, त्यावेळेला या संवादाला कसं महत्त्व आहे, कोणते प्रमुख मुद्दे असतील पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हा संवाद साधताना? ज्ञानदा गेल्या 4 वर्षांपासून हा केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून आयोजित केला जातो आणि यावेळी सुद्धा याचं महत्त्व असेल, कारण जवळपास 15 लाख विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमासाठी रजिस्ट्रेशन केलेलं होतं, ज्याच्यामध्ये काही जवळपास 90,000 तक 2.5 लाखापेक्षा जास्त शिक्षकांचा देखील समावेश आहे। दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियममध्ये हा कार्यक्रम होतोय, ज्या ठिकाणी 1000 विद्यार्थी जे आहेत 9वी ते 12वीचे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित असतील आणि इतर लोक जे आहेत ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी होतील। परीक्षेचा काळ म्हटलं की घरामध्ये शाळेमध्ये एक तणावाचं वातावरण असतं आणि हे तणावपूर्ण वातावरण जे आहे ते थोडंसं हलकं करण्याचा प्रयत्न पंतप्रधान मोदी या कार्यक्रमाच्या माध्यमातून करतात। विद्यार्थ्यांशी संवाद साधतात, त्यांच्या मनामध्ये परीक्षेबद्दल किंवा परीक्षेला सामोरं जातानाचं जे दडपण असतं, प्रश्न असतात, त्याच्याबद्दल ते बोलत असतात। पालकांचे सुद्धा काही प्रश्न असतात आणि या सगळ्या निमित्तानं ते विद्यार्थ्यांशी चर्चा करतायत। आज हा कार्यक्रम आता अगदी थोड्या वेळामध्ये सुरू होईल। उत्सुकता असेल की यावेळी ते काय बोलतायत। बरोबर आहे, या कार्यक्रमाला जवळपास सुरुवात झालेलीच आहे। तालकटोरा स्टेडियमवरती नवी दिल्लीच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आगमन झालंय। प्रशांत, धन्यवाद या माहितीबद्दल। विद्यार्थ्यांचे काही प्रोजेक्ट्स आहेत, त्यांनी केलेलं काही काम आहे, या सगळ्याची अगदी आपुलकीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या चौकशी करतात, माहिती जाणून घेतात। देशभरातले जवळपास 15 लाख विद्यार्थी या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेत। कोविड विजय ये मॉडल है जिसके जरिए हम देख रहे हैं कि कैसे हमारे देश में कोविड से विजय पाई गई। विद्यार्थ्यांचे काही प्रकल्प इथे मांडले गेलेत आणि विद्यार्थी पंतप्रधान मोदींना हे समजावून सांगतात की या प्रकल्पामागची त्यांची भूमिका काय आहे। आता ही विद्यार्थ्यांनी जो प्रकल्प दाखवते तो प्रकल्प कोविडशी संबंधित आहे की आपल्या देशानं कोविडवरती कशी मात मिळवली। और ये है रुचिका कुमारी। रुचिका कुमारी असं या मुलीचं नाव आहे। पर विजय के बारे में बता रही हैं और माँ का इंतजार, वो एक और स्टैचू है यहाँ पर। और ये पेंटिंग्स हैं जिसका थीम है पंचतत्व। पंचतत्वाच्या संकल्पनेवरती आधारित काही चित्र साकारण्यात आलेली आहेत आणि या चित्रांचं महत्त्व सुद्धा आणि त्यामागची संकल्पना ही विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांना समजावून सांगते। 15 लाख पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची उपस्थिती असेल। दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियमवरती 9वी ते 12वीचे काही विद्यार्थी प्रत्यक्ष सहभागी होतील आणि उर्वरित विद्यार्थी ऑनलाईन माध्यमातून अर्थातच या कार्यक्रमात सहभाग नोंदवतील। जवळपास 2.5 लाख शिक्षकांची उपस्थिती सुद्धा या कार्यक्रमासाठी असेल। दरवर्षी परीक्षांच्या बरोबर आधी, कारण परीक्षा म्हटलं की घरामध्ये थोडंसं तणावाचं वातावरण असतं, विद्यार्थ्यांवरती सुद्धा अनेक गोष्टींचा दबाव असतो। हेच वातावरण थोडंसं हलकं करण्यासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक या सर्वांशी संवाद साधण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रयत्न राहिलेला आहे। इसे उतने ही उत्साह से मना रहे हैं। गेली 2 वर्ष झाली कोरोना काळामुळे मुलं शाळेत जाऊ शकली नाहीयेत, प्रत्यक्ष शिक्षण घेता आलं नाहीये। ऑनलाईन शिक्षणक्रमावरतीच जास्तीत जास्त भर दिला गेलाय, पण आता हळूहळू आयुष्य पूर्वपदावरती येत आहे। मुलांनी ऑफलाईन परीक्षा देण्यास अनेक ठिकाणी सुरुवात केली आहे। आशा आहे की पुढच्या शैक्षणिक वर्षापासून गोष्टी परत पूर्वपदावरती येतील आणि याच पार्श्वभूमीवरती पंतप्रधान मोदींचा हा संवाद, ही महाराष्ट्रातली मुलं आहेत जी त्यांनी केलेल्या प्रकल्पाची माहिती पंतप्रधान मोदींपर्यंत पोहोचवतात। देशभरातले विद्यार्थी या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले। यहाँ पर हम देख रहे हैं पारंपरिक खिलौने। इन खिलौनों से खेलते खेलते बच्चे खेल खेल में ही रिश्तों के बारे में, दुनिया के बारे में, जीवन के बारे में बहुत सी बातें सीख जाते हैं।
महात्मा गांधी से प्रेरित होकर बच्चे अपने जीवन में उनके आदर्शों को लाने की कोशिश कर रहे हैं और ये है स्वच्छता पर बच्चों का ध्यान। रिया विश्वकर्मा केवी जमुना कॉलियरी एमपी से हैं, जो बच्चों को ट्रेडिशनल पेंटिंग्स के बारे में बता रही हैं। ये मधुबनी पेंटिंग्स हैं, तरह तरह की चित्रकलाएं हैं जो हमारे देश की पारंपरिक कलाओं का हिस्सा है और जिसे बच्चे बनाकर हमारी पारंपरिक कलाओं के बारे में सीखते हैं। नमामि गंगे, a very important project of the Honorable Prime Minister to clean our rivers, especially the river Ganga. Azadi Ka Mahotsav, a celebration of 75 years of India's independence and a celebration of the great heroes who guard our borders. And this painting, Indian Heroes, shows heroes of the pandemic, the doctors, the healthcare workers, media personnel, and the various other people who remained active despite all the dangers of the pandemic. Every canvas is a journey all on its own. A picture, they say, is a poem without देशातल्या words. विविध राज्यांचे विद्यार्थी त्यांच्या राज्याचं इथे प्रतिनिधित्व करतात आणि त्या त्या प्रदेशाची वैशिष्ट्ये असतील किंवा लहान मुलांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेले काही शैक्षणिक प्रकल्प असतील त्यांचं सादरीकरण ते पंतप्रधान मोदींच्या समोर करतात। यावेळच्या संवादाला विशेष महत्त्व आहे कारण जवळपास 2 वर्षांनंतर ऑफलाईन शिक्षणाचा जो ढाचा आहे किंवा ऑफलाईन शिक्षणाची जी पद्धती आहे ती पुन्हा एकदा नव्यानं रुजू होऊ पाहते। ऑनलाईन शिक्षणावरती गेली 2 वर्ष विशेष भर होता। अनेक विद्यार्थ्यांच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत, झाल्या तर त्या ऑनलाईन माध्यमातून झाल्या, त्या पारंपरिक परीक्षा नव्हत्या। जेव्हा पारंपरिक परीक्षा पुन्हा एकदा घेण्यास सुरुवात होते तेव्हा पंतप्रधान मोदींचा हा संवाद महत्त्वाचा मानला जातोय। बोर्डाच्या परीक्षा तर अनेक ठिकाणी सुरू आहेत पण पहिली ते 9वी किंवा कॉलेजेसच्या ज्या परीक्षा असतात ते याच काळामध्ये होत असतात आणि परीक्षेचा कुठलाही ताण विद्यार्थ्यांना येऊ नये या आशयानं पंतप्रधान मोदींचा हा संवाद असेल। We see the expression of students of KV schools, Kendriya Vidyalaya schools, and Navodaya schools. These are various projects that children from Bal Bhavan have made. The National Bal Bhavan is an autonomous body under the Department of Education that imparts non-formal education to children between the ages of 5 and 16. The idea here is to encourage children to think creatively, to be imaginative through activities which are entertaining. And we are seeing some of the creativity of the children of Bal Bhavan here. Expression through colors, monochrome, but beautiful बालभवनच्या nonetheless. माध्यमातून विद्यार्थ्यांनी साकारलेले प्रकल्प काही खूप छोट्या छोट्या आणि कल्पक गोष्टी की ज्या माध्यमातून ज्ञान मिळणं अधिक सुलभ व्हावं, सोपं व्हावं आणि विद्यार्थ्यांना सुद्धा ती गोष्ट मनोरंजनात्मक वाटावी या दृष्टिकोनातून काही पेंटिंग्स आहेत, काही चित्र आहेत, हस्तकलेच्या काही वस्तू आपण पाहतोय। याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिली जाते। Shown here. By using simple everyday things, one can create objects of great हसत खेळत beauty. शिक्षण ही संकल्पना सध्या जोर धरते आणि त्याच संकल्पनेवरती आधारित काही विद्यार्थ्यांनी आपले प्रकल्प सादर केलेत। This is P. Nitish Kumar. या सगळ्या प्रकल्पांची माहिती घेतल्यानंतर थेट आतमध्ये जाऊन पंतप्रधान मोदी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत। त्यांच्या संवाद सत्रावरती आपलं लक्ष असेलच। तुर्तास आपण आणखी काही महत्त्वाच्या बातम्या पाहूया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।